न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिव्हिल रुग्णालयातील मगरुरी पुन्हा उघड, रुग्णाला ऍडमिट करण्यास नकार। जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णांना नाहक त्रास देणारी मगरुरी समोर आली आहे। कोणता डॉक्टर आहे? कोणता डॉक्टर आहे? हा जो आहे डॉक्टर मेडिकल कॉलेजचा आहे आणि त्यांचे इंचार्ज मृणाल पाटील आहे। त्यांचे युनिटचे इंचार्ज डॉक्टर गणेश चौधरी मृणाल पाटीलच्या अंडर येतात, त्यांच्याशी बोला। धन्यवाद। आपल्या अंडर काय येतं? हातावर गंभीर जखम असतानाही रुग्णाला ऍडमिट करण्यास सिव्हिल रुग्णालयाने सरळ नकार देत मेडिकल कॉलेजला जाण्याचा सल्ला दिला। डीन व सिव्हिल सर्जनची जबाबदारी पासिंग घेऊन रुग्ण झाले बळी। त्यांचे युनिटचे इंचार्ज डॉक्टर गणेश चौधरी मृणाल पाटीलच्या अंडर येतात, त्यांच्याशी बोला। धन्यवाद। आपल्या अंडर काय येतं? ऍक्च्युअली एवढी मोठी घटना आहेत का जिच्यावर लगेच डिटेक्शन होऊन लगेच संबंधित पोलिसांनी देखील त्याचा कॉग्निझन्स घेऊन समोरच्याला अटक करायला पाहिजे होती, परंतु केवळ सिव्हिल हॉस्पिटलवाल्याने यांना ऍडमिट केलं नाही, MLCचे पेपर दिले नाही। शुक्रवारपासून ही व्यक्ती असा हात घेऊन दारोदार फिरते आणि इथून काय केलं जातं? जेव्हा आम्ही CS ला भेटण्याचा प्रयत्न केला, CS साहेबांनी सांगितलं का आमचे काही अधिकार डीन मॅडमला दिलेले आहेत। डीन मॅडमच्या कॅबिनला आम्ही 5:30 वाजता गेलो तर त्या 5:30 वाजताच तिथनं बाहेर पडल्या आणि तिथून निघून गेल्या। हरकत नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता परत हॉस्पिटलला येऊ शकणार नाही। म्हणजे एवढी मोठी मुजोरी ह्या कर्मचाऱ्यांमध्ये येते कुठून? त्यानंतर इथले जे हॉस्पिटलचे जे रेसिडेन्शियल डॉक्टर आहेत हे प्रत्येक पेशंटला, आपण जर बघत असेल तर प्रत्येक पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा जे तुमचं मेडिकल कॉलेज आहे इथे रेफर करतात। याचा अर्थ याच्या मागे काहीतरी आर्थिक कारण आहे का? याच्या मागे जर अर्थकारण असेल तर याचा आम्ही सर्वांच्या वतीने निषेध नोंदवतो। हे इथं सिव्हिल हॉस्पिटलला येणारा पेशंट हा गोरगरिबातून आलेला असतो, ज्याच्या घरातून जाण्याची बिचाराची बसला जाण्याचे भाड्याचे पैसे नसतात। या पेशंटला तिथून सांगतात का तुम्ही मेडिकल कॉलेजला जाऊन तिथे ट्रीटमेंट घ्या। तिथे मेडिकल कॉलेजला गेलो तर त्यांनी 50,000 रुपये खर्च सांगितला। या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या OBC सेलचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांना भेटण्याची जबाबदारी नाही असा अजब पवित्रा घेत भेट नाकारण्यात आली। रुग्णालय मेडिकल कॉलेज वादात रुग्णांचा जीव धोक्यात। याच्या मृणाल मॅडम जे आहेत, पाटील मॅडम, डीन, या देखील याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत। याचा आम्ही धिक्कार नोंदवतो। याचा अर्थ या गटामध्ये ह्या बी सामील आहेत की काय असा संशय यायला जागा आहे। आम्ही यासाठी इथे जमलेलो आहोत की जर येणाऱ्या काळामध्ये याच्यात जर सुधारणा झाली नाही, मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तरी हरकत नाही, पण आम्ही इथे या डॉक्टरांना मध्ये घुसू देणार नाही आणि यांना यांचं काम करू देणार नाही। कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे पिसलेले पेशंट इथे येतात। आज मालेगाववरून एक पेशंट आलेला आहे, त्या पेशंटला बिचारायला चालता येत नाही आणि या मालेगाववरून आज एवढे गाडी करून आले, 2,000 रुपये खर्च करून आले आणि त्या व्यक्तीला आज ऍडमिट करून घेतले जात नाही। का सांगता आमची OPD बंद झालेली। सिव्हिल हॉस्पिटल हे 24 तास 365 दिवस सुरू राहणाऱ्या मधलं एक इसेन्शियल जे आपण म्हणतो की कार्यालय, त्याच्यामध्ये हे मोडतं। तरी देखील इथे यांची जी मुजोरी वाढली आहे। यानंतर आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेताच सिव्हिल सर्जन प्रत्यक्ष आलेत, पण जबाबदारी मेडिकल कॉलेजच्या डीनकडे ढकलून निघून गेलेत। शेवटी गाडी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतरच रुग्णाला ऍडमिट करण्यात आले। दरम्यान डीन मृणाल पाटील मॅडम यांच्याकडे भेट घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला। फोनवर माहिती घेऊन सांगते असे सांगून वेळ मारून नेण्यात आली। जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेज यांच्यातील संवादाचा अभाव आणि जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीमुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत। सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारण्याचा इशारा ॲडव्होकेट आव्हाड यांनी दिला आहे। की जे सिव्हिल हॉस्पिटल आहे हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे। आता परवाच येऊन आपण बघितलं असेल तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नसल्या कारणामुळे अनेक पेशंटला बळजबरी डिस्चार्ज करण्यात आला आणि या बळजबरी झालेल्या डिस्चार्जचा आम्ही विरोध करून तिथे एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्यांना डिस्चार्ज किट भेट दिलं। आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर 2-3 दिवसात तुम्ही पेशंटची व्यवस्थित जर काळजी घेतली नाही, तुमचं जे ड्रेसिंगचं किट उपलब्ध केलं नाही, तर आम्ही सर्वत्र नाशिकमध्ये फिरून भीक मागून जो निधी जमा होईल त्याच्यातून तुम्हाला ड्रेसिंग किट आणून देऊ। त्याची देखील ह्या शासकीय जे अधिकारी आहेत त्यांना लाज वाटली नाही। आज परत तसाच प्रकार 2च दिवस घडले नाही तर लगेच तिसऱ्यांदा घडला। याचा आम्ही निषेध नोंदवतो आणि आता तरी या प्रशासनाला जाग यावी अशी आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आज जर बघितलं असेल तर सिव्हिल सर्जनच्या ऑफिसला जर पाहिलं तर अनेक ठेकेदार जे आहेत, कोणी बिल पास करून देतं, कोणी विविध प्रकारचे ठेके घेतात, त्यांच्या कंत्राटदारांच्या काही एजंट लोकांनी त्या सिव्हिल हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे। CS साहेबांबरोबर त्या घराण्यामध्ये फिरताना आपल्याला दिसते आणि ते लोक या लोकांना म्हणतात की आम्हाला पैसे द्या। आज आपण बघितलं असेल की मागे देखील दिव्यांग बांधवांना अशा काही पद्धतीने
खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट देण्यात आले, याच्या मागे देखील मोठं अर्थकारण झालेलं आहे. या हॉस्पिटलची चौकशी लागलेली आहे, मात्र याचा अहवाल अजून बाहेर येत नाही. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या हॉस्पिटलमध्ये केला जातोय. आमची तीच मागणी आहे की शासन दरबारी तरी आता शासनाला लवकरात लवकर जाग घ्यावी आणि या गोरगरिबांसाठी खोललेल्या या संस्था या लवकरात लवकर चालवा, नाही त्या बंद करावं, याला कुलूप लावण्यात यावं आणि ह्या ज्या पांढऱ्या हत्या आपण जो पोचतो या डॉक्टरांच्या नावाने यांना घरी काढून देण्यात यावं, अशी आमची मागणी आहे.